हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवस झाले मी केक बनवला नव्हता, तर आज मी केक बनवणार आहे. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी इथे बनवते ना, तर हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवते. क्रीम घेतलेली आहे, त्यानंतर ह्याच्यावरती केक बनवणार आहे. तो बेस घेतला, क्रीम व्हीप करायचे. तर इथे हा बाउल घेतलेला आहे, हा टर्न टेबल घेतलेला आहे ज्याच्यावरती केक आपण हे करणार आहे, फिनिशिंग वगैरे देणार आहे याच्यावरती. इथे मेजरमेंट घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा किलोचा केक बनवणार आहे, त्याच्यामुळे हा अर्धा किलोचा टीन घेतलेला आहे मी. आणि हे रोजचं स्टँड आहे, याच्यावरती कोणतीही फुलं आपण आकार देऊ शकतो याच्यावरती, तर ते स्टँड आहे. त्यानंतर मी डिरेक्टली प्रीमिक्सचं बनवते. हे बघा, चॉकलेट प्रीमिक्स. तर आता मी केक बनवते. जेवढी होईल तेवढी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आता केक बनवते. हा घेतलेला आहे, बाउल घेतलेला आहे, हा स्पेशली केकसाठी वापरतात. तर त्याच्यामध्ये मी आता प्रीमिक्स टाकून घेते. हे चॉकलेट प्रीमिक्स आहे, एक व्हॅनिला येतं, एक रेड वेल्वेट येतं, अशी खूप प्रीमिक्स असतात. तर हे मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. बाउल मेजरमेंट घेतलेला आहे हा, कारण की ऑर्डरचा असतं तर मी फक्त मेजरमेंटनेच केला असतं. आता घरी खायचं आहे, मंथनला पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त पण घेते याच्यामध्ये. तर हे झालं, चॉकलेट प्रीमिक्स घेतलं. आणि हा जो कप असतो ना, तो 200 ml चा असतो. तर हे 200 ml पहिल्यांदा घेतले आणि थोडंसं घेतलेलं आहे, म्हणजे 150 वगैरे असेल, म्हणजे 250 ml हे टोटली घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये पाणी घालते. जास्त पण घट्ट नाही करायचं, जास्त पातळ पण नाही, त्याच्यातल्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत असं करून घ्यायचं. अजून थोडंसं पाणी घालते. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही. हे बघा, तुम्हाला दाखवते कशी कन्सिस्टन्सी पाहिजे असते केकसाठी. हे बघा, थोडंसं जरासं पाणी घालते अजून, म्हणजे एकूण अर्धी वाटी, म्हणजे 1 वाटी लागली असेल ती. ही एक पेक्षा थोडीशी कमी लागली असेल. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. थोडंसं तेल घालते, अर्धी पळी तेल घातलेलं आहे त्याला. आणि आता परत ढवळून घ्यायचं, एकच डिरेक्शनने ढवळून घ्यायचं. म्हणजे असं ढवळता येतं, असंच ढवळायचं, किंवा असं नाही ढवळायचं, एकच डायरेक्शनने. असं काय, एवढं पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे असते बघा. आता हे असं परफेक्ट झालं. आता याच्यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे. तर हा अर्धा किलोचा टीन आहे, तर त्याला मी आता तेल लावते. जरा तेल पूर्ण या भांड्याला ग्रीस करून घ्यायचे बघा, असं लावायचं तेल. तुमच्याकडे बटर पेपर असेल तरी घातलात तरी चालेल, नसेल घातलात, बटर पेपर नसेल ना, तर ह्या पद्धतीने करायचं. हे बघा, असं तेल लावून घ्यायचं. ते आता थोडंसं याच्यामध्ये बघा मैदा टाकते. बटर पेपर नसेल तर हे असं करायचं. थोडासा मैदा टाकते आणि पूर्ण ह्याला डस्ट करून घेणार आहे बघा, म्हणजे जेणेकरून जे आपण ना हे केक बनवणार ना ह्याच्यामध्ये, तो कुठेही चिपकणार नाही. हे बघा, असं पूर्ण असं भांड्याला सगळं लावून घ्यायचं मैदा. आणि बाकीचा उरलेला असेल तर टाकून दिलं तरी चालेल. हे बघा, आता हे ग्रीस झालेलं आहे पूर्ण भांडं. आता जे बनवलेलं आहे ना बॅटर, ते ह्याच्यामध्ये ओतून घेते. हे बघा, पूर्ण मग काढून घेतलं याच्यामध्ये. आता असं टॅप टॅप करायचं, जेणेकरून ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ना, त्यासाठी. कुठेही बबल्स राहू नये ह्यासाठी आपण इथे टॅप करून घेतला. तर मी इथे ना टोपामध्ये बनवणार आहे केक. तर
टोप इथे मी पहिल्यांदा प्रीहीट करायला ठेवला होता. ओव्हनमध्ये पण बनवू शकतो आपण. तर इथे हे स्टँड ठेवलेलं आहे. तुम्ही मीठ पण टाकू शकता. तर मी स्टँड ठेवलं आणि हे बघा, हे जे बॅटर बनवलं होतं ना, तर ते आता आपण इथे टोपामध्ये ठेवून दिलं. वरती झाकण ठेवते आणि 3 मिनिटांसाठी गॅस पूर्ण फास्ट करून द्यायचा. 3 मिनिटानंतर परत स्लो करायचा गॅस. किती? 15 मिनिटासाठी. म्हणजे मध्ये मध्ये चेक करायचं केक शिजलेला आहे की नाही ते. तर मी इथे पहिलं 3 मिनिटांसाठी फास्ट करून देते, त्यानंतर मग स्लो करून 15 मिनिटांसाठी आपण ठेवणार आहे बारीक गॅसवरती. तिकडे गॅसवरती मी ठेवून दिलेलं आहे शिजण्यासाठी. आता इथे आपण क्रीम बनवून घेऊया. तर ही आहे स्टारची व्हिप क्रीम आहे, रिच स्टार व्हिप क्रीम. तर ती आता आपण क्रीम इथे काढून घेऊया. असं ह्या साईडून खोलायचं. असं हे बघा, ह्या साईडून असं खोलायचं. एका साईडला दिलेलं असतं त्यांनी. तर मी माझ्या अंदाजानुसार घेते. जर तुम्हाला इन डिटेल्समध्ये व्हिडिओ जर पाहिजे असेल केकचा रेसिपीचा, तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. तर इथे आता मी माझ्या अंदाजानुसार घेते. अर्धा किलोसाठी किती लागतं ते मेजरमेंट घेणार आहे मी. क्रीम घेते इथे मी. क्रीम घेतलेली आहे इथे ही. आता मी हा बीटर आहे माझा, तर ह्याने आता व्हिप करून घेते क्रीम ही. अशी त्याची पाती असतात. तर आता मी व्हिप करून घेते क्रीम, तुम्हाला दाखवते. आता मी क्रीम व्हिप करून घेते आणि हिच्या थंडीमध्ये नाही पटकन होईल, गरमीमध्ये लवकर होत नाही. याच्या खाली ना थोडं थंड पाणी किंवा आईस वगैरे ठेवावा लागतो एका बाउलमध्ये वगैरे घेऊन, त्यानंतरच मग व्हिप करायची. तर आता मी व्हिप करते आणि तुम्हाला दाखवते मी. जशी जशी क्रीम व्हिप करत जाणार ना, तशी तशी ती घट्ट होत जाते. हे बघा, अशा पद्धतीने होत जाते. आता थोडा वेळ अजून करते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि ही बघा, ही क्रीम मस्त अशी व्हिप झालेली आहे. आता मी काढून घेते पाती, तुम्हाला दाखवते बघा. आता हा बाउल आहे ना, तो हा असा उलटा करायचा. हे बघा, जेणेकरून म्हणजे पडली नाही ना की समजून जायचं परफेक्ट अशी आपली व्हिप करून झालेली आहे. तर हे इकडे ठेवून देते बाजूला. तर इकडे एकदा ना चेक करते की हे आतमध्ये ठेवलेला केक जो आहे तो बेक झालेला आहे की नाही. परत एकदा बघा, असं मस्त फुललेला आहे. अजून याला 10 मिनिटं तरी जातील. तर आपण परत झाकण ठेवून देऊया, म्हणजे मध्ये मध्ये चेक करत राहायचं. तर हा आता स्लो गॅसवरतीच आहे बघा, स्लो गॅस आहे. ते ठेवून देते. क्रीम पण मस्त व्हिप झालेली आहे. आता आपण इथे चॉकलेटचाच केक बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे शुगर सिरप पण बनवून ठेवली. हे बघा, ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि ती आता मेल्ट होऊ देत. तोपर्यंत आपण केक इकडे बेक होतोय. इथे आपली क्रीम पण झालेली आहे. तर आता आपण पूर्ण चॉकलेटचा केक बनवणार आहे ना, तर त्यासाठी आता आपण चॉकलेट बॉईल करून घेऊया, म्हणजे चॉकलेट सिरप बनवून घेऊया. तर कसं बनवतात तर हे पण मी तुम्हाला दाखवते. चला, केक बेक होईपर्यंत आणि आपण चॉकलेट सिरप बनवेपर्यंत ही जी क्रीम आहे ना, तर ती मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते. बाहेर ठेवली तर ती मेल्ट होणार, तर त्यासाठी मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आता मी बॉईल करण्याची प्रोसेस दाखवते. इथे मी हे पाणी, हा छोटा टोप आहे आणि हा आहे मोठा, म्हणजे हा ह्याच्यावर बसेल एवढा टोप आहे. हा बघा. तर इकडे मी हा चॉकलेट बार घेतलेला आहे, डार्क कंपाऊंड चॉकलेट हे. तर आता याचे मी हे चॉकलेट घेतलेलं आहे आणि ही क्रीम आहे. तर आता याच्यामध्ये घालून घेते. याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं, पूर्ण सुकून घ्यायचं, म्हणजे पुसून घ्यायचं हे. तर आता याच्यामध्ये मी क्रीम टाकणार.
आणि त्यानंतर मग हे चॉकलेट टाकणार. क्रीम पण घेतलेली आहे आणि हा डार्क चॉकलेट आहे ना, तर तुम्ही असं ह्या सुरीने असं बारीक करून घेते, जेणेकरून जास्त वेळ नाही लागणार. पूर्ण जर टाकले ना अख्खे मोठा जर अख्खा टाकला ना, तर टोपातून कुठेतरी बाहेर इकडे ते चिपकणार, त्यानंतर वेळ लागेल त्याला मेल्ट होण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे किसून घेते, असं म्हणजे सुरीने असं बारीक करून घेते. आता तिकडे एका साईडला आपला केक पण शिजतोय, म्हणजे बेक होतोय. बेस जो आहे ना केकचा, तर तो बेक होतोय आणि क्रीम पण झालेली आहे आपली फेटून. आणि हा इथे आता ती पण चॉकलेटचं सिरप बनवतोय. तर ही आता चॉकलेटचं सिरप पण झालं. केक थंड झाल्याशिवाय पण आपण बनवणार नाही. जो आपण बेस बनवायला ठेवलाय ना, तर तो थंड झाल्याशिवाय आपण केक बनवायचा नाहीये. तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि सेट व्हायला थोडा वेळ लागतो. सेट झालं ना की पण थोडा सेट व्हायला पण वेळ लागतो. त्यामुळे कसं, आणि मंथन मध्ये मध्ये हात घालतोय, त्याला डार्क चॉकलेट खायचंय. तर आता हे बघा, हे असं बारीक झालं आणि हे इथे क्रीम पण घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ जरा मोठा होईल, पण केक तुम्हाला जर बनवायचा असेल अशा पद्धतीने, तर तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे हा व्हिडिओ. आता इथे खाली पाणी ठेवलेलं आहे. पाणी भांड्याला पण नाही लागलं पाहिजे बघा, एवढं ठेवलं. त्यानंतर वरती क्रीम घातलेली आहे, जी की आपण केकसाठी वापरली ना, मगाशी मी जी व्हिप करून ठेवली ती क्रीम वापरली. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आता हे चॉकलेट टाकणार आहे. हे बघा, आता याच्यामध्ये हे चॉकलेट टाकते आणि मग मेल्ट व्हायला ठेवूया. आपण हलवत राहायचं, फक्त चमच्याने वरवर हलवत राहायचं. हे बघा, असं ना जर वाटलं आपल्याला पाणी वरती लागत आहे तर असं पकडून ठेवायचं आणि मग ह्याच्यावरती आता ढवळायचं. या पद्धतीने बघा आता मेल्ट होते, म्हणजे त्याचा कलर पूर्ण चेंज होते, कारण की आपण क्रीम पण घातली ना आतमध्ये. तर हे बघा, आणि जो गोल्डन कलर भेटतो ना, तो पण ह्याच्यामध्ये ऍड केला तरी चालेल, किंवा ग्लिटर वगैरे असतं ना, तर ते पण ऍड केला तरी चालेल. तर त्याने थोडीशी शाईन येते. हे बघा, मस्त असं इथे आपलं सिरप पण बनलेलं आहे. हे बघा, थोडं अजून मेल्ट करते. कुठे कुठे गुठळ्या आहेत ना, तर त्या मोडू देत त्यासाठी. आणि तिकडे आपला केक पण त्या गॅसवरती बघा, केक शिजतोय तिकडे, तो परत एकदा चेक करून घेते. झाकण खोललं, आता चेक करते इथे. हे बघा, सुरी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ की पूर्ण परफेक्ट असा बेक झालेला आहे. नाही बघा, कडा पण सोडल्या आहेत त्याने बघा. आता मी गॅस बंद करते आणि हा पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण आता बाकीची प्रोसेस करणार आहे. चॉकलेट सिरप म्हणजेच की याला गनाश बोलतात. तर गनाश पण हे आता थंड होऊ देत. त्यानंतर मग हा बेस आहे ना, तर तो पण थंड होऊ देत. तर त्यानंतरच आपण आता केकची प्रोसेस बघू. थंड थोडा झालेला आहे, तर बघते मी एकदा येतोय का, निघतोय का. हा, तर याला ना थोडंसं असं फक्त हलवून घ्यायचंय बघा, अशी साईड बाजूनं त्याची हलवून घ्यायची. आणि त्यानंतर मग हा असा उलटा करायचा. हा बघा, इझिली निघला, कारण की आपण याच्यामध्ये बटर पेपर टाकला असता तरी पण तो निघाला असता. आणि हे वरती ना बेस, मगाशी मी हे टाकलं होतं, मैदा छिडकला होता ना तो वरती, तर तो लागले. तर तो मी पुसून घेते, जरा क्लीन करून घेते. तर आता याचे 3 पार्ट करायचे. तुम्ही 2 केलात तरीही चालेल, तर मी इथे 3 करून घेते. तर हे बघा, सुरीच्या साहाय्याने असं त्याला फक्त कट करत जायचं, म्हणजे 3 पार्ट पहिल्यांदा असे करून घ्यायचे. हे बघा, हा एक झाला. बघा, हा एक झाला. आता वरती इथे एक करते, असं ह्या डायरेक्शनने असं करायचं. मंथनला खायचा होता ना, त्यामुळे आता मंथनची फरमाईश होती, मम्मा केक बनव. आता आम्ही केक बनवतो, है ना बाळा. आता इथे असं कट केला तरीही चालेल. हे बघा, असं कट केला तरीही चालेल.
नसेल तुम्हाला जमत तर इथे दोरा टाकायचा. तसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हा असं मी कट केला कारण की आता मला सवय झाली आहे ना त्याची. मला जरा आवाज कमी कर मोबाईलचा. तर हे मी याच्यावरती ठेवून देते आणि दुसरा भाग पण कट करून घेते. तर हा दुसरा पोर्शन पण कट करून घेतला. हा बघा, जरा अजून थंड होऊ दे, थोडं गरम आहे ना आतमध्ये. पूर्ण थंड झाल्याशिवाय करायला नाही पाहिजे, तर थोडासा थंड होऊ दे. हा, आणि नंतरच मापन करूया. तर हे थंड झालेलं आहे. तर आता आपण फायनल केक बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा टर्न टेबल घ्यायचा, नसेल तर तुमच्याकडे इथे कुकरचा डब्बा वगैरे ठेवायचा. त्यानंतर इथे हा बेस असतो ज्याच्यावरती आपण केक बनवतो. तर त्याला थोडीशी क्रीम लावून घेते. हे बघा, जेणेकरून हा केक जाग्यावरून हलू नये ह्यासाठी त्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने हा ठेवलाय. हा 1 किलोचा आहे बेस. मी अर्धा किलोचा केक बनवते. माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी ह्याच्यावरच बनवते. 1 किलोचा जो टीन आहे त्याच्यावरती. आणि ते हे शुगर सिरप आहे, साखरेचं पाणी आहे. तर याने हे असं लावून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं इकडे असं लावायचं. त्यानंतर मग लगेच आपण याच्यावरती क्रीम टाकणार आहे. तर तुम्हाला ह्याने लावता येत नसेल ना, तर तुम्ही काय करायचं तुम्हाला दाखवते. तर ही मी जी सगळी क्रीम आहे ना त्याच्यावरती काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. पायपिंग बॅगमध्ये टाकायची. आता डिरेक्टली पण असं टाकू शकतो, ज्यांना ज्यांना सवय आहे ते लोक टाकू शकतात. जर त्यांना जर सवय नसेल ना, तर त्यांनी काय करायचं, ही जी क्रीम आहे तर इथे असा एक ग्लास घ्यायचा. ग्लासमध्ये ही पायपिंग बॅग बोलतात. तर ही याच्यामध्ये टाकायची आणि हे असं उलटा करून द्यायचं. 1 मिनिट. हे बघा, हे असं पद्धतीने हे असं उलटा करायचं आणि ते असं थोडी जागा ठेवायची. आता आतमध्ये मी इथे क्रीम भरून घेते. हे बघा, ह्या पद्धतीने अशी क्रीम भरायची. अशी क्रीम भरायची आणि त्यानंतर मग परत ही जागा अशी उलटी करायची. आणि आता सगळीकडे इथे अशी क्रीम लावून घ्यायची. परत ठेवून देते. सरळ स्प्रेड करून घ्यायचं. नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये चॉकलेट सिरप पण तुम्ही ऍड करू शकतात पूर्ण क्रीम मध्ये. तर पूर्ण जर तुम्हाला चॉकलेटचा पाहिजे असेल तर पूर्ण तुम्ही ह्याच्यामध्ये क्रीम पण ऍड करू शकता. तर मी काय करणार आहे, ह्याच्या असं वरतून टाकते. हे बघा, पूर्ण अशी ही अशी क्रीम चॉकलेट सिरप जे गनाश मी बनवलं होतं ना, तर ते ह्याच्यामध्ये टाकते. आणि तुम्हाला इथे हे टाकायचे असतील ना, चॉकलेट वगैरे, चोको चिप्स वगैरे टाकायचे असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता. ते तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल तर ते पण टाकू शकतात. तर आणि आता मी काय करणार आहे, हा पहिला एक बेस झाला. हा आता उलटा ठेवते. जो वरच्या साईडला होता ना, तर तो ह्या बाजूने ठेवते. आणि आता त्याच्यावरती बरंच शुगर सिरप लावून घेते. आणि अशा पद्धतीने हे तिन्ही पण लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा, हे असं सगळं लावून घेते. हे सगळे शुगर सिरप, त्यानंतर असं चॉकलेट वगैरे सगळीकडे लावून घेते आणि मग नंतर मग फायनल दाखवते तुम्हाला. आणि पूर्ण क्रीमने याला कोट करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग याला वरतून चॉकलेट सिरप वगैरे आपण तुम्ही जर टाकणार असाल तर टाकायचं. तर मी आता पूर्ण चॉकलेट लोडेड बनवणार आहे. म्हणजे आतमध्ये पूर्ण मी चॉकलेट सिरप टाकलं. त्यानंतर आता हे वरतून पण मी चॉकलेट सिरप टाकणार आहे, जे की मी गनाश बनवलंय ना, तर ते अर्धा किलोपेक्षा हा जास्त आहे थोडासा केक. जर तुम्हाला याचं मेजरमेंट पाहिजे असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आता तर तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे की कसा बनवतात केक, तर तुम्ही ह्या पद्धतीने पण बनवू शकता. तर पहिले मी ऑर्डर घ्यायची ना, त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे हे सगळं सामान आणलं होतं ते सगळं खराब झालं, ते तुम्हाला दाखवलं. तर ते मी आता नवीन आणलं. मंथन बोलत होता की मम्मी मला केक खायचा आहे. तर मी विचार केला की ठीक आहे, आपण तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करूया
आणि मंथनचं खाणं पण होईल, म्हणजे मंथनला आवडतो केक तसा. बाहेरून कसं जास्त आणत नाही, कधी कोणाचा बर्थडे वगैरे असेल तरच, कारण की बाहेरचे केक बनवतात पण घरात बनवल्याची चव थोडी वेगळी असते आणि आजकाल ती लोकांना आवडत नाही घरी बनवलेले केक. तर लॉकडाऊनमध्ये कसं सर्रास लोक घरी केक बनवायचे, म्हणजे काय काय जण रव्याचे, त्यानंतर हे असे, तेव्हा खूप ट्रेंड आली होती की असं घरी, तेव्हाच मी शिकलेली ही केक बनवायला. तर त्याचा मला उपयोग पण झाला आणि मी बनवत होती मध्ये, आणि आता परत मध्ये बंद केलेलं मी ऑर्डर घ्यायच्या. तर आता आल्या तर मी नक्की घेईनच. आता हे बघा, असं पूर्ण क्रीमने ह्याला कोट करून घेते. असं मस्त याला फिनिशिंग देते आता, आणि मग तुम्हाला दाखवते. फक्त टर्न टेबल असं हलवत जायचा, आपोआप त्याला फिनिशिंग येते. थोडा काय आपल्याला कुठे बाहेर द्यायचं नाही, त्याच्यामुळेच काय वाकडे तिकडे फिनिशिंग आली तरी चालेल. जर ऑर्डरचं असेल तर प्रॉपर आपलं व्यवस्थित फिनिशिंग, त्यानंतर मेजरमेंट वगैरे व्यवस्थित घ्यावी लागते, कारण की ते आपल्याला पैसे देतात तर आपण त्या पद्धतीने त्यांना केक ऑर्डर बनवून म्हणजे द्यावी लागते ना, त्यासाठी मग व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मगच बनवायचा केक. हे बघा, या पद्धतीने असं आता बनवते, मग तुम्हाला दाखवते. केकची तर झालेली आहे फिनिशिंग. तर तुम्हाला इथे झिगझॅग जर द्यायचं असेल ना, तर हे बघा, हे इथे झिगझॅग द्यायचं असेल किंवा वरती पण द्यायचं असेल ना, हे बघा अशा पद्धतीने असं फिरवायचं फक्त, आणि असं फक्त पकडून राहायचंय बघा. झालं, केक रेडी झाला आपला. थोडंसं याला सेट व्हायला दिलं ना, हे बघा मस्त असं इथे केक आपला झालेला आहे. असे वाकड्या तिकडे इथे झिगझॅग दिलं तरी चालेल. हे बघा, थोडंसं इथे बाजूला पुसून घ्यायचं. आणि आता हा बेस आहे थोडासा थोडा मोठा आहे, तर आता मी काय करते, ह्याच्यावरती मी चॉकलेट ओतणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक मोठं ताट घेते. हे ताट घेते आणि त्यानंतर मग ह्याच्यावरती जे आपण भांडी हे जेवण वगैरे उतरवून ठेवतो ना, तर ते स्टँड असतं, हे बघा स्टँड ठेवते. हे असं ठेवते आणि याच्यावरती पूर्ण आता मी ही एवढी क्रीम उरली आहे, ती नंतर मी मंथनला कप केक किंवा मी काहीतरी अजून ह्याचं बनवेन, तर ही फेकून नाही देणार, तर ती मी ठेवणार, त्याचा काहीतरी मी उपयोग करेन. आता काय याच्यावरती नाव वगैरे घालायचं नाही आहे, त्याच्यामुळे मला असं चालतं, हा असंच चालेल. तर आता हे बघा, असं ओतायचं आणि असं फिरवत राहायचं, सगळीकडे लागतं. पूर्ण हा चॉकलेटवाला केक हे बघा आपोआप ते खाली उतरत जाणार आता. म्हणून मी खाली डिश ठेवली, जेणेकरून हा कसं बाहेर जाऊ नये ना, यासाठी मी थोडीशी म्हणजे डिश वगैरे ठेवली. हे बघा, अशी डिझाईन असते ना. हे बघा, असाच पूर्ण चॉकलेटवाला केक. तुम्हाला कसा वाटला? आता थोडंसं याला सेट व्हायला देणार आहे मी. थोडा वेळ मी याला फ्रीजमध्ये ठेवून देईन. एक 2-3 तास तरी ठेवला तरी चालेल, म्हणजे त्याला जरा चांगला मुरतो आणि चॉकलेट चांगला सेट झाला ना केक की खायला टेस्ट थोडी वेगळी लागते. तर हे बघा, हे असा मस्तपैकी आपला इथे चॉकलेटवाला केक रेडी झालेला आहे. आता हे सगळं नंतर लावून घेते त्याला चॉकलेट. असं तुम्ही हे बघा, आता इथे लावलात असं टाकलात तरीही चालेल. हे बघा, सगळीकडे कोट करून घेते. हे बघा, म्हणजे पूर्ण चॉकलेट हा चॉकलेटवाला दिसणार केक. त्यासाठी झटपट आहे ना. आपल्याला वाटतं की जरा थोडी मेहनत घ्यावी लागते, कोणती गोष्ट काय फुकट नाही भेटत, तर मेहनत तर घ्यावी लागते. तर हा असा मस्त झालेला आहे. आता थोडं सेट व्हायला देते, म्हणजे जेणेकरून हे जे चॉकलेट आहे ना तर त्याच्यावरच राहील आणि ते नंतर खायला मजा येईल ना, म्हणून याच्यावर नाव नाही टाकायचं. त्याच्यामुळे मी असंच ठेवलं. जर बाहेर जर ऑर्डर असती ना तर हे पूर्ण मी क्लीन करून दिलं असतं. हा बघा, इथे केक झालेला आहे मस्त. आता मी याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देते आणि त्यानंतर मग बघू रात्री. आता हा कट करायचे. पाठीमागे तुम्ही बघा काय आहे,
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. आणि हा आता मस्त केक सेट होऊन देते. संध्याकाळी मग ह्याला आता आपण कट करूया. आताच कट करा. आणि मस्त असं फायनली आपला केक सेट झाला. हां, हे पण चॉकलेट सेट झालंय बघ. मस्त. बाबूला कापायला द्यायचा होता, पण आता सगळे आलेत ना, त्याच्यामुळे मग आता थोडं थोडंसं जरा जरा टेस्ट करू देत. आणि आता नंतर विचारूया सगळ्यांना कसं झालंय तो. मस्त कट केलं डिझाईनवाला. असं दाखवा बघू डिशमध्ये टाकून. हां, हा बघा मस्त सेट झालेला आहे ना. आता हा सगळ्यांना डिवाइड करायचं आहे. आणि केक ना खरंच खूप छान झाला होता, सगळ्यांना खूप आवडला. स्पेशली मंथनला खूप आवडला. तर अशी होती केकची रेसिपी. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.